सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांचा वाढदिवस नको, अन्यथा शासनाचे निर्देश. पुण्यातून संचालकांचा आदेश. शासकीय कार्यालयात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे वाढदिवस साजरे करणे, त्यांचे फोटो काढणे, रील्स बनवणे आणि आपली सोशल इमेज तयार करण्याचे प्रकार सध्या सर्रास वाढत आहेत. तालुका जिल्हा स्तरावर महसूल, पोलीस, वनविभाग, नगरविकास विभागातील विविध संस्था आणि कार्यालयातील अधिकाऱ्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांच्या समवेत आपले संबंध चांगले असल्याचे भासवून सामाजिक प्रतिमा तयार करण्याचा ट्रेंड दिसून येतोय. आणि विशेष म्हणजे यामध्ये विविध गुन्ह्यातील आरोपी अनेकदा पोलीस अधिकाऱ्यांसोबत झळकतात. महसूल खात्यात तलाठी, जमीन नोंदणीचे अधिकारी, निबंधक कार्यालयातही असे प्रकार घडतात. मात्र यापुढे सरकारी कार्यालयात कुठलाही वाढदिवस साजरा न करण्याचे निर्देश पुणे विभागीय कार्यालयाने दिले आहेत. पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांचे वाढदिवस साजरे केले जातात. या अधिकाऱ्यांचे वैयक्तिक यश किंवा कौटुंबिक यश देखील साजरे करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाल्याचे दिसून येते. मात्र यापुढे असे केल्यास कारवाई होणार आहे, असे निर्देश पुणे विभागाने दिले आहेत. विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे शासकीय कार्यालयात आणि कार्यालयीन वेळेत आपले वैयक्तिक समारंभ, उदाहरणार्थ वाढदिवस साजरे करत असल्याची बाब निदर्शनास आली आणि त्यामुळे कार्यालयीन कामाचा वेळ वाया जाऊन कार्यालयात कामानिमित्त आलेले अभ्यागत नागरिक यांना त्यांचे कामासाठी तिष्ठत राहावं लागतं. अशा प्रकारचे वैयक्तिक समारंभ साजरा करण्याची बाब महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नुसार उचित नाही. यामुळे याद्वारे निर्देश देण्यात येतात की जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय तसेच अधीनस्थ सर्व कार्यालयात यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ शासकीय कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळी साजरे केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या वतीनं काढण्यात आलं आहे. दरम्यान हे पत्र जून 2025 रोजी काढण्यात आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.